तामिळनाडूतील भाजप नेते अण्णामलाईंचं मुंबईबाबत वादग्रस्त वक्तव्य. मुंबईचा उल्लेख बॉम्बे महाराष्ट्रातलं शहर नव्हे तर आंतरराष्ट्रीय शहर असं विधान. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी तुषार आपटेंना भाजपकडून स्वीकृत नगरसेवक पद. जामिनावर बाहेर आलेल्या तुषार आपटेंना नगरसेवक पद दिल्यानं वाद. भाजप महाराष्ट्राच्या संस्कृतीवर थुंकतोय. लैंगिक अत्याचाराबद्दल भाजपनं आरोपीला नगरसेवक पद बक्षीस दिलंय का? बदलापूर प्रकरणावरून संजय राऊतांचा घणाघात. निवृत्तीच्या 5 दिवस आधी रश्मी शुक्लांचा सरकारकडे अहवाल. फडणवीस आणि शिंदेंना खोट्या गुन्ह्यात गोवण्याचा होता प्रयत्न. पोलीस उपायुक्तांवर गुन्हा दाखल करण्याची अहवालातून मागणी. रश्मी शुक्ला या वर्दीतल्या संघाच्या कार्यकर्त्या. खासदार संजय राऊतांचा आरोप. शुक्लांच्या अहवालावर विश्वास ठेवता येणार नाही, राऊतांचं विधान. पुण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादीचा संयुक्त जाहीरनामा प्रकाशित. पुणेकरांना बस सेवेसह मेट्रो सेवा मोफत देण्याचं आश्वासन. अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आज महायुतीचा जाहीरनामा. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत जाहीरनाम्याचं प्रकाशन. फडणवीसांनी नाशिक दत्तक घेतलं, नंतर फिरकलेच नाहीत. नाशिकमधील सभेतून राज ठाकरेंचा निशाणा. तर ज्यांना आमची पोरं दत्तक घ्यावी लागतात ते शहर काय दत्तक घेणार? उद्धव ठाकरेंचाही टोला. मंत्री संजय शिरसाटांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांच्या संपत्तीमध्ये 10 वर्षात 100 पटीनं वाढ. 25 लाखांची संपत्ती थेट 26 कोटींवर. अंबरनाथमध्ये ऑपरेशन लोटस नंतर पुन्हा ट्विस्ट. राष्ट्रवादीच्या 4 नगरसेवकांचा शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा. एकूण 31 नगरसेवकांसह शिवसेनेची सत्ता स्थापन. रवींद्र चव्हाणांच्या खेळीला श्रीकांत शिंदेंचा शह. हिंगोली नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये बोगस मतदान. वॉर्ड 17 मध्ये उमेदवारांच्या सूचकाकडून मतदान केल्याचे सीसीटीव्हीत कैद. प्रतिस्पर्धी उमेदवार सय्यद जावेद यांची टीका. जालन्यामध्ये 98 लाख रुपयांची रोकड जप्त. संभाजीनगर चौफुलीतील टोलनाक्याजवळ एसएसटी पथकाची कारवाई. निवडणूक काळात एवढ्या मोठ्या रकमेच्या जप्तीमुळे खळबळ. गोरेगावच्या भगतसिंग नगरमध्ये घराला भीषण आग. आगीमुळे एकाच कुटुंबातील 3घांचा गुदमरून मृत्यू. घरातील फ्रीजचा अचानक स्फोट झाल्यानं आग भडकल्याचा अंदाज. विरारच्या कुंभारपाड्यामध्ये भरधाव ट्रकची दुचाकीला धडक. अपघातामध्ये महिलेचा जागीच मृत्यू. पती गंभीर जखमी. चालकाला पोलिसांकडून अटक. खड्डा खोदत असताना मजुरावर गोळीबार. बीड शहरातील अंकुशनगरमधील घटना. मंगळवारी घडलेल्या घटनेचा सीसीटीव्ही समोर. घटनेच्या 3 दिवसांनंतरही आरोपी फरारच.